जावाई खुश आहे ए खुश नाही हा माझी पण काहीतरी अपेक्षा आहे हा द्यायला पाहिजे सासूने हे धोंडा सांभाळायचा म्हटलं त्या धोंडा सांभाळायला काहीतरी द्यायला पाहिजे की हा, काय द्यायचं हा. हे घ्या थोडा शिव धोंडा नव त्यो धोंडा थोडा घेऊ मग म्हणजे जड बरोबर जड मम्मी हीच मी ऐकून म्हटलं नसतो खरं सांगू हा, देवान दिले ते भरपूर दिले हा, मी वाईट परिस्थितीत सुद्धा कधी अपेक्षा ठेवलेली नाही हा. आणि आता पण ठेवत नाही. हम्म, काय ते केलेलं नाही किंवा तशा माझ्या म्हणजे आमच्यात भावनाच नाही त्यामुळं देवानं आम्हाला भरपूर दिले हम्म, दुसऱ्याकडं काय मिळेल हे हाव ठेवलंय तर कधीच मिळत नाही हम्म. तिकडं पण मिळणार नाही आणि इकडे देव पण देणार नाही त्यामुळं कोणाची अपेक्षा ठेवू नका तुमच्या नशिबात आहे ती तुम्हाला मिळणार हम्म. पण ही परंपरा आल्या ना म्हणतात. कसं असते ज्याची परिस्थिती आहे ती करू शकतोय हम्म, लक्षात घे एक सासू सासऱ्यानं हौसने केलं त्याला काय हे नाही परंतु काही लोकांची अपेक्षा असते बायकोला मला काय सांग हम्म. जसं मी तुला म्हणतोय तोंड बघा. काय जसं मी तुला म्हणतोय ना तसं कोणी म्हणू नका मी म्हणतोय ती गोष्ट वेगळी काय खरं म्हणू नका हा हा. चल बंद पॅकअप लोटा नको बाई ती चेष्टाचा भाग आहे गळ्यात पडल्यापासून ना माझं चांगलं झालं सासूला तर म्हणलं नाही असं काय सोडून दे का हो माझ्या बापाचं तुमचं काय वाकडं आहे हो? नाही सासू सासरी चांगले नाही. की पहाटे तुझ्या बरोबर उठेन आणि तुला चालवायला घेऊन जाईन. तथास्तु हम्म. मी काय दिलेला नाही शब्द उगाच काय तर माझ्याबरोबर लादून का नाही हा तिथे दिवसभर कडे खालवर करून माझं तर तांगडे होते काय झोपीत उठलं का नाही दुसरं काय करायचं काय दार उघडायचं तसं पळायचं हा, काय इकडे बसायचं तिकडे घ्यायचं परत इकडे फिरून यायचं काय आणि इकडे पळायचं हा. आपल्या मनानं वजन कमी होतं. ते मध्यंतरी एक रील चालते बघा की नवरा काय करतो बायको गाडीचं दार व्यवस्थित लावत नाही जोरात आपटते तो काय करतो तिचं मेकअपचं सामान असं फोडतो. हे दोघं माझ्यावर रागाला आलेत. मी आता बसली किट्टोन आणि मी एकत्र दार ओढल्यामुळे जोरात आवाज आला. दोघींनी पण आदळ सदा प्रेमानं आदळायचं असते दादा नीट दार बसलं पाहिजे व्यवस्थित बसवाय नको का अगं त्या गाडीला ह्याला सेन्सर आहेत ते चला बाबा ठीक आहे आता इथून पुढे मी बसीन दार लावा तुम्ही. लावतो कसलं झोंबले बघा की. जस्टच माझ्या मैत्रिणीचा फोन झाला माझं तिचं बोलणं झालं तिचं असं म्हणणं होतं की बाबा आता ट्रॅव्हलिंग करून आलेले आहे पण एवढं हेक्टिक तर झालं सोडा पण याच्यामध्ये स्किन असू दे किंवा केस असू दे पूर्णपणे सगळं आपलं बदलतं. केस पूर्ण असे वारं लागून लागून एकदम असे राट झालेले होते. स्किन जी आहे ती बाहेर जाण्यामुळे हवेमुळे वगैरे थोडीशी अशी कडक झाली होती. सगळ्यात महत्वाचं आपलं खाणं पिणं जे आहे ते पूर्णपणे बदलतं. म्हणजे आपण चुकीच्या वेळी खातो चुकीच्या वेळी झोपतो या सगळ्याचा परिणाम केसांवरती स्किनवरती होतो. ती अशी सांगत होती की बाबा माझा चेहरा जो आहे तो एकदम फ्लिकी एकदम असा ड्राय झालेला आहे आणि त्यात ती थंड ठिकाणी जावी कारण आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे मग थंडीच्या ठिकाणी गेलं की आपल्याला वाटतं बरं पण त्याच्याच तेवढेच दुष्परिणाम आपल्या स्किनवरती केसांवरती होतात. बऱ्याच वेळेला असं होतं की आपण प्रॉपर रुटीन आपलं स्किनचं कोणतंही करत नसतो आणि त्याच्यामध्ये ते भर म्हणतात जास्त प्रॉब्लेम जे आहेत ते आपल्याला होतात. खूप साऱ्या मुलींना बायकांना पिरियड्स वगैरे येतात तर ते यायच्या आधी सुद्धा बघा आपला चेहरा सांगतो तर मुड्या येणं वगैरे चेहऱ्यांमध्ये बदल जो असतो तो लगेच दिसून येतो आणि ह्या सगळ्या नैसर्गिक गोष्टी आहेत. पण नैसर्गिक जरी असलं तरी हे एका लेवल पर्यंत ठीक आहे बाबा बाहेरून जाऊन आलं आपल्या पिरियड्सच्या आधी ह्या नैसर्गिक गोष्टी थोड्याफार ठीक आहे. पण कसं असतं की प्रॉब्लेम आधीच असतात बऱ्याच जणांना आणि त्याच्यात याच्यामध्ये भरीत भर होते मग ते जास्त प्रॉब्लेम नको एकदम असे मेजर योग्य प्रोडक्ट वापरणं गरजेचं असतं जे आपल्या स्किननुसार प्रॉब्लेमनुसार असावे. सगळेच प्रोडक्ट सूट होतील असं नाही. बघा आता मला जो फेस वॉश सूट होतो तो इतरांना होईल असं नाही ना. प्रत्येकाची स्किन जी आहे ती वेगवेगळी आहे. कोण ऑइली मध्ये येतं कोण ड्राय मध्ये येतं कोण ड्राय ऑइली मिक्स मध्ये येतं. जी माझी स्किन सगळ्यात महत्वाचं योग्य प्रोडक्ट वापरणं हे एवढं महत्वाचं आहे. आता तरी या आताच्या काळात तरी खूप महत्वाचं. या गोष्टी आपल्याला कळणार नाहीयेत कारण का आपण खूप साऱ्या गोष्टी जेव्हा वापरू खूप सारे प्रोडक्ट आपण जेव्हा ट्राय करू तेव्हा लोकांना कळतं की बाबा राईट प्रोडक्ट काय असतं. मी असं बऱ्याच वेळेला बघितलेलं आहे की खूप सारे प्रोडक्ट वापरतात त्यातलं कोणतं तरी एखादं सूट होतं का न होतं हे त्यांनाच माहित असतं का तर त्यांनी
वापरलेलं असतं. हिगभर प्रोडक्ट वापरल्यानंतर आपल्याला कळते की अरे हे प्रोडक्ट मला सूट झाले. तसंच खूप साऱ्या लोकांना माहित नाही, मलाही आधी माहित नव्हतं काय वापरायला पाहिजे, काय नाही वापरायला पाहिजे, कोणती गोष्ट टाळणं गरजेचं आहे. बऱ्याच जणांचा असा समज आहे की अरे आम्ही आमच्या स्किनची काळजी घेऊ शकतो स्वतःच. आपण स्वतःचे हे होतं की जसं आता प्रत्येक गोष्टीला एक डॉक्टर असतात बरोबर, त्यांचा सल्ला घेणं गरजेचं असतं, पण आपण त्या गोष्टी न करता आपण सगळं स्वतःचं स्वतः ठरवतो. मला वाटतं की आपल्या स्किन बद्दल आपण सिरियसली होणं गरजेचं असतं. मला तर माहितीये, मी गेली 2 वर्ष झालं क्युअर ऍप जे आहे ते वापरत आहे. पद्धतीनं आपल्याला मार्गदर्शन करतात त्या पद्धतीने ते प्रोडक्ट जे आहे ते मी वापरत आलेले आहे, अजूनही मी वापरत असते. म्हणजे आता मला माहित नाही माझ्या किट किती झालेत आणि किती नाही. पेशन्स ठेवणं गरजेचं असतं, ते पेशन्स ठेवलेले आहे आणि हे प्रोडक्ट माझ्या स्किनला एवढे छान पद्धतीने सूट झाले. स्किनमध्ये काय प्रॉब्लेम आहेत काय नाही. आता बऱ्याच जणांना जोडायचं असेल तर सिंपल आहे बघा. क्युअर ऍप जेव्हा तुम्ही डाउनलोड करता तर त्याच्यानंतर तुम्हाला फक्त 2 फोटो द्यायचे आहेत, एक फ्रंटचा आणि एक साईडचा. असे फक्त 2 फोटो जर त्यांना दिले तर ते पूर्णपणे स्कॅन करतात, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहेत काय नाही. मग तुमच्याशी चॅटिंग होतं, तुमच्याशी चॅटिंग झाल्यानंतर मग तुम्ही त्यांना तुमचे प्रॉब्लेम्स वगैरे सांगू शकता. एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मगच ते तुम्हाला तुमच्या स्किननुसार प्रॉब्लेम्सनुसार किट जे आहे ते रिकमेंडेड करतात. असंच नाही की गेले आणि खरेदी केले आणि वापरा, असं नाही. बरं एवढ्यावरतीच थांबत नाही. महिन्याला तुमचं फ्रीमध्ये चेकअप केलं जातं, सगळ्यात महत्वाची ही गोष्ट असते. त्याच्यामध्ये प्रोडक्ट वापरताना काही अडचणी आल्या, काही प्रॉब्लेम झाले वगैरे तरी तुम्ही ती शेअर करू शकता. सोबत डाएट प्लॅन कसं असणं गरजेचं आहे, काय खाणं गरजेचं आहे, किती पाणी पिणं गरजेचं आहे, म्हणजे ए पासून झेड पर्यंत. आणि आहे तिथं घरात बसून, यासाठी कुठं बाहेर जा, रांगेत उभा राहा, अशा कोणत्याही गोष्टी नाहीयेत. मी बेस लेवल पासून प्रोडक्ट सुरू केले होते. त्याच्यानंतर मग जेव्हा मला वाटले की बाबा माझे प्रोडक्ट संपत आलेले आहेत, त्याच्यानंतर मी त्यांना पुन्हा एकदा कॉन्टॅक्ट केला. मग त्यांनी मला त्याच्या पुढची जी टिप्स असते ती दिली. माझा बिफोर आणि आफ्टर जर तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये खूप डिफरंट दिसेल तुम्हाला, कारण का आधीच्या ह्याच्यामध्ये स्पॉट बघू शकता. आणि मी आतापर्यंत खूप वेगवेगळे आणि जसे डॉक्टर सांगतील तसे प्रोडक्ट मी ट्राय केलेले आहेत आणि तुम्हाला मी या गोष्टी शेअर करत असते. कारण बघा आपलं एक कनेक्शन असतं, बऱ्याच जणांना बरेचसे प्रॉब्लेम्स असतात, तर मला असं वाटतं की बाबा बऱ्याचशा गोष्टींचा लाभ आमच्या फॅमिलीला झालेला आहे, तसाच तुम्हालाही व्हावा. मला पण क्युअर ऍप सोबत जोडायचं असेल तर कसं जोडू शकता, तर लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, सोबत कमेंटमध्ये सुद्धा पिन केलेली आहे. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये जर तुम्हाला 100 रुपयाची सूट मिळवायची असेल तर माझा जो कुपन कोड आहे PRANJL प्रांजल 100, हा जर माझा कुपन कोड वापरला तर तुम्हाला 100 रुपयाची सूट मिळेल आणि प्रोडक्टची प्राइस जी असणार आहे ती कमीत कमी 2200 पर्यंत असणार. तिथे भाजी मार्केट आहे काय मागं? खूप मोठं भाजी मार्केट होतं. म्हणजे काय असतं? एक मात्र या टायमिंगला बाहेर पडल्यावर ना ट्रॅफिक जाम असते, जाम होते जाम. आई काय म्हणते बघा, मुंबई झाली म्हणते, मुंबई ट्रॅफिक बघून. आधीच्या घराकडे जातोय ना तिकडं तर प्रचंड ट्रॅफिक बाबा, नुसतं असं इरिटेट होतं या उजगाव मध्ये. हा तेच म्हणते मी, एवढं कसं काय, आज काय कार्यक्रम आहे का काय आहे काय माहिती. आज सॅटर्डे आहे, सुट्टी असते खूप ऑफिसवाल्यांना. माझ्यासारखा अनुभव कुठल्या कुठल्या ताईंना आहे दार उघडणं आणि लावणं याच्या बाबतीत. तर सगळ्यात जास्त राग जो आहे तो आर्यनला आलेला होता, तो जाम चिडलेला होता आणि त्याचं कसं की व्यवस्थित वापरावं. ए इथं पाय सोडून कशाला, इथून किती भारी दिसतंय की. हे बघा बहीण भावांचं घरी 36 चाकडं, इकडे बघा तोंड. 36चा जाकडा चालू आहे, त्याला विचारायला लागलोय प्रश्न, त्याचं उत्तर वेगळीच आहे ती. ग्रॅव्हिटी म्हणजे काय? ग्रॅव्हिटी प्रेशर असतो. कोण बाई म्हणतोय? बाई गार वार बरं वाटते ना? नाही मग कसलं वार आहे? हे बाबा एसी नको मला, हे वार अरे कुत्रा येते. ए बाबा पाडून ठेवशील मला. ते परवा आलो होते की ग ते आधी नव्हतं ग सगळं. आज बाहेर पडण्याचा प्लॅन म्हणजे एक तर माझी काही डॉक्युमेंट जे आहेत ते आधीच्या घराकडे आलेली होती, आमचे जे शेजारी आहेत त्यांनी घेतलेली होती ती प्लस आणायची होती. सोबत मुलांना आता
सुट्ट्या संपल्या, मग शाळा सुरू होणार, पुन्हा बाहेर काय खायला प्यायला त्यांना न्यायला जमणार नाही आहे आणि पुन्हा पावसाळा सुरू होतो. दुसरी गोष्ट आई पण आता चाललेली होती, म्हणून म्हटलं तिला पण एक फेरफटका थोडंसं बाहेरचं काय खाऊ पिऊ घालून आणावं, कारण गावाकडे तुम्हाला माहिती आहे कुठं जाणं होत नाही, येणं होत नाही. ते सगळं करायसाठी थोडंसं मग मंदिरावरती गेलो, थोडीशी गार हवा घेतली आणि त्याच्यानंतर मग आलेलो होतं आपल्या आधीच्या घराकडे. तर मन एवढं नाराज झालं. एक म्हणजे का नाराज झालं की आता बाहेरच्या साईडनं कलर वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी केलेल्या आहेत, त्या एक व्यवस्थित करायच्या आहेत. दुसरी गोष्ट हे झाडं वगैरे हे मला विचारायचं आहे हे नेमकं कोणाचं आहे काय आहे. जर बाबा त्यांनी लावली असतील तर ठीक आहे, पण बाबा दुसऱ्या कोणी आणून ठेवले असेल तर हे मला एक दिवशी जाऊन सगळं काढून टाकायचं आहे, कारण एवढं ह्या झाडांमुळे आयसान झालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट इथे राहणारे जे आता रेंटवरती दिलेलं आहे ते चांगले लोक आहेत, चांगले आहेत, म्हणजे तुमच्या दादाचेच लहानपणापासूनचे ओळख असलेली लोक आहेत. त्यामुळे इकडच्या घरात मला काही टेन्शन काही नाही राहिलेलं. फक्त त्यांना एवढं सांगायचं आहे की बाबा थोडंसं जे गबाळ झालेलं आहे बाहेरच्या साईडला काय काय थोडंसं अस्तव्यस्त आहे ते व्यवस्थित ठेवा. किट्टो खूप इमोशनल झाली. बघा मी जे हे स्वस्तिक पिरॅमिड वगैरे लावलेलं, शुभ लाभ लावलेलं, त्या बऱ्याचशा गोष्टी ठेवलेल्या आहेत, कारण काही गोष्टी त्यांनी लावलेल्या आहेत, म्हणजे जे राहणारे आहेत त्यांनी. किट्टो इमोशनल का झाली, कारण ती माझ्या मते पहिल्यांदाच आली असेल की आम्ही इथून या घरात आलो ना तेव्हा त्याच्यानंतर आम्ही दोघंच टू व्हीलरवर यायचो, मुलांना आम्हाला घेऊन यायचं झालं नाही आहे. त्यामुळे कदाचित पहिल्यांदा किट्टो बघत असेल, त्यामुळे ती प्रत्येक गोष्टीला अशी हात लावत होती. असतात ना की बघा मुलं जिथं लहानाची मोठी होतात, बऱ्यापैकी आता मी सांगेन की ह्या घरात जवळजवळ 5-6 वर्षाचा काळ आम्ही घालवलेला होता, त्यामुळे ती खूप इमोशनल झालेली होती. त्याच्यानंतर मग तिथंच माझ्या राहणाऱ्या ज्या ताई म्हणेन, मैत्रीण म्हणेन, कारण एक आपले शेजारी जरी असले तरी आपलं बॉन्ड चांगलं असतं, भले आपलं बोलणं कमी असू दे, पण एक थोड्या गाठीभेटीमध्ये आपलं रिलेशन चांगलं जमलं जातं ना. मग मी त्यांच्याकडे गेले, त्यांना थोडंसं भेटले, बाकी जास्त काही घेतलेलं नाही. त्यांनी मग आईची ओटी वगैरे भरली, म्हणले आई पहिल्यांदा आलेली आहे तर ओटी वगैरे भरते. तिथं मग त्यांनी शेवयाची खीर वगैरे दिली आणि मग तिथून आलो बांगड्या भरायला. माझ्या यूट्यूब फॅमिलीमध्ये जर कोणी नवीन ताई असतील तर त्यांना सांगेन की ते आपलं आधीचं घर आहे आणि हे घर झाल्यानंतर ते घर आपण रेंटवरती दिलेलं आहे. म्हणजे ज्या ताईंना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते, तेही स्वतःचं आहे, हेही स्वतःचं आहे. पण एवढं एक सांगेन जरूर की त्या वास्तूने मला खूप काही भरभरून दिलेलं आहे. म्हणजे आमच्या खडतर प्रवास जो आहे तो त्या वास्तू बांधण्याच्या आधी संपला, 1 वर्षभर म्हणायला हरकत नाही, आणि त्याच्यानंतर मग ती वास्तू बांधलेली होती. पण ती एवढी शुभ वास्तू आहे, एवढी सुंदर आहे. आता तिचं बऱ्याचशा गोष्टी मला करून घ्यायच्या आहेत. एक म्हणजे तिथला किचन ओटा जो आहे ना तो बदलवून घ्यायचा आहे, कारण किचन ओट्याला थोडासा क्रॅक गेलेला आहे. मग त्या एक गोष्टी करायच्या आहेत. अशा खूप छोट्या मोठ्या गोष्टी, काही नळांची कामं वगैरे, पण त्या लवकरच करून घेणार आहे. आईला काय ना बांगड्यांचा मुहूर्त आहे का नाही बाई काय माहिती. इथं कुठं 2 दुकान लागून होतं म्हणलं, कुठं काय दुकान तर दिसेना बाई. बांगड्या फिरायचं झालं. जिथं आता बांगड्या भरायला गेले तुम्ही बघितलं, आईचं होतं एवढंच नको तेवढंच नको, मला मोठाच गळा नको छोटाच पाहिजे. मग त्यांनी जो पत्ता दिला तिथं शोधत आम्ही आलेलो होतो, म्हणजे दुसऱ्या दुकानामध्ये. कुठलं पाहिजे काय पाहिजे, आमच्या आईचं लय असतं बांगड्यांच्या बाबतीत, होय की नाही. काय चालू काय पप्पांचं, ते मागच्या ही काढू दे काढायच्या. बांगडी आवड बसली पाहिजे तर हे बघा सगळ्या बसतात कशा बसत्या. हे पण 16 काढा, मी पण तेवढाच घातला. आईच्या हातातली बांगडीचं नाव आम्हाला आता यांच्याकडनं कळलं, लॉकडाऊन बांगडी आहे. आईला दाखव हातावर का, हे बघा ही बांगडी लॉकडाऊन का बघायला नाव आहे. लॉकडाऊन मध्ये गाडी अडकली, बांगड्या आल्या नव्हत्या. मला जेव्हा त्या बांगड्यांची नावं सांगत होत्या ना तेवढं एवढं प्रचंड हसायला येत होतं. म्हणजे कोणत्या गोष्टीवरनं कशाचं नाव पडेल बघा काही सांगता येत नाही. लॉकडाऊन मध्ये गाडी अडकली होती, बांगड्या आल्या नव्हत्या. अजून काय लांबडं असं, हे पण लॉकडाऊन आहे. काय करू नाही बाबा, काय पण नाव देतील ना. आता लाडकी बहीण साडीला नाव आलं. लाडकी बहीण आमच्याकडे कुठली बघू, आई दे हातात बघू माझ्या. हा लाडकी बहीण बांगडी बघा ताईनो, ही लाडकी बहीण बांगडी. काय कशाला काय नाव देतील सांगता येत नाही बाबा. कुठलं नाव आहे, वेळ लागायची बारी. हे वेणी डिझाईन आहे. लाडकी बहीण मध्ये डायमंड आहे की चांगला, डायमंड आहे की महाग असतील ना या. मुख्यमंत्र्यांची पसंती आहे, मुख्यमंत्र्यांची पसंत आहे. लाडकी बहीण 1,500 देत नाही महिन्याला, 100 रुपये. धुरंधर बांगड्यांचं त्या कशा होत्या दिसायला,
त्या पण अशा खडेवाल्याच होत्या, हा 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 रंगीबेरंगी खडेवाल्यांचा म्हणजे आता एवढा मात्र आहे की पिक्चर वरनच सगळं ठरणार. बरं ताईनो, कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, कमेंटसाठी, लाईकसाठी खूप मनापासून तुमचे हृदयातून आभारी आहेत. काल भरभरून कमेंट करण्यात आल्या की आम्हाला ज्योतिबाचं दर्शन झालं, खूप छान वाटलं. सगळ्या जणींचा म्हणजे एवढं प्रसन्न वाटलं. काही जणींना जायला मिळत नाही, यायला मिळत नाही, पण व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्यापैकी दर्शन मिळालं. काही जणींच्या कमेंट आहेत की असंच देवदर्शन नक्की शेअर करत जा, आमचं कुलदैवत आहे बऱ्यापैकी, अशा पण कमेंट होत्या. मनापासून आभारी. आणि सगळ्यात एक कमी होती ती म्हणजे सागरची पोरं. सागर एक कामावरती वगैरे होता, ठीक आहे, पण ती पोरंसुद्धा खेळण्याच्या नादात आज एवढी व्यस्त होती की 4 वेळा बोलवलं तरी आली नाहीत. पोरं असल्यानंतर थोडंसं वेगळं असतं नाही की कलकलाट गजबटाट म्हणतात ना, थोडंसं खातील पितील म्हटलं तर ते खेळण्याच्या नादात आलीच नाहीत. आता ते एक नशीब इथं नॉनव्हेजची लाईन वेगळी आहे पुढं, नाहीतर हे ना नाका धरून बसली असते. ती लाईन तिकडं आहे, सगळा धूर उठलाय. इकडं आपली व्हेजची लाईन आहे. त्याला सँडविच घ्यायला लागलोय. ती सँडविच म्हणजे काय म्हणतात तिला म्हणजे डोक्यात येईना ते. आता इथं कुठं फोटो पण नाही सँडविचचा. तिथे एक नंबरला आहे बघ. म्हणलं खातो पुढं सर. हो 3. आई काय करायला भाकरी तोडा त्यातली आपली भाजी खा ना ती. आई भाकरी खाल्ली. किटोलाने आर्यनला सांगितलं तुम्हाला जे पाहिजे ते खावा, जे काय ट्राय करायचं असेल ते करा, कारण आता इथून पुढे जवळजवळ 1.5 ते 2 महिने आम्हाला कुठेही बाहेर जायला जमणार नाही आहे, जास्त काहीच करायला मिळणार नाही आहे. आणि इथून पुढे सुद्धा व्हिडिओमध्ये दादा खूप कमी प्रमाणात किंवा नाच्या बरोबरच दिसतील, कारण त्यांचं आता जे काम सुरू होणार आहे ते खूप लोडमधलं काम आहे. त्यामुळे मग या सगळ्याचा विचार करून आज पोरांना पण थोडंसं बाहेरचं हे झालं आणि आम्हाला पण झालं, पण आईने खूप दमवलं बघा ताईनो. एवढं काय काय घेतलं. आई मला काय विचारावं, भजी कुठं मिळते आता भजी. तिनं फक्त सँडविच कसं बसं, भाकरी आणि चपाती भाजी कशी खातो असं खाल्लं. त्याच्यानंतर एकही तुकड्याला तिनं तोंड लावलं नाही. आणि मग शेवटला म्हणलं थोडंसं हे तरी खाईल, तर नाही, हे पण तिनं खाल्लं नाही. फालुदा दिला. आई जिथं जाईल तिथं बारक्या पोराने वैताग दिला नाही का, तिनं वैताग दिला. फालुदा हाफ घेतला होता, हाफ होता. हाफ मधला पण तिनं फक्त 10% घेतला, बाकीचं सगळं आम्हाला दिला. आहे नाच आमटा आणि दामटा. 11:15 वाजले, आलोय आम्ही. मेन म्हणजे हिला बांगड्या घालायचं होतं, ते पण काम झालं. पेडिग्रीसाठी खास आम्ही गेलेलो होतो. पेडिग्री आणायची, निजा बांगड्या घालायच्या आणि जे कागदपत्राचं माझं जे काय काम ते झालं आणि पेडिग्रीचं राहिलं. आता सोमवारी बघूया.